मागच्या भागात तुम्ही पाहिलं की अदिती म्हणते, इतकं हळू खातात जणू तुम्ही कोणाच्या घरी पाहुणे आहात. मजाच नाही, फक्त पोट भरायचं. एन्जॉय नाही करायचं. माझ्याकडे तुमच्यासारखी पेशन्स नाही. तुमच्या बोरिंग स्टाईलमध्ये खाणं शक्य नाही मला. अभिषेक म्हणतो, बस आता गप्प बस आणि झोप. पुन्हा माझ्या बाजूला आलीस तर बेडवरून फेकून देईन, कारण तू माझा अपमान करते आहेस. अदिती म्हणते, माफ करा सर माझ्या वागण्याबद्दल, पण ती माझी चूक नाही, कारण माझी समस्या आहे. जो माझी झोप मोडतो त्याच्यावर मी रागावते. तरीही माफ करा सर. अभिषेक म्हणतो, ठीक आहे. मल्होत्रा यांच्या घरी. आता मल्होत्रा कुटुंबातील सगळेजण एकत्र नाश्ता करत होते. अभिषेक, त्याचे पालक आणि अदिती एकत्र बसून नाश्ता करत होते. अदितीने तिचे रोजच्या ऑफिसमध्ये घालायचे कपडेच घातले होते. ती सकाळी आधीच तिच्या आईशी आणि मैत्रिणीशी बोलली होती. वडील म्हणतात, शोना, गुड मॉर्निंग माझ्या मुली. अदिती म्हणते, डॅड, मॉम, गुड मॉर्निंग. आई म्हणते, गुड मॉर्निंग बाळ. शोना म्हणते, सांग ना, काल रात्री नीट झोप झाली का? अदिती म्हणते, हो मॉम, मी नीट झोपले. वडील म्हणतात, मग तुझे डोळे एवढे लाल का दिसत आहेत? जणू काल रात्री झोपच झाली नाही. आई म्हणते, मला वाटतं तुम्ही आता खूपच म्हातारे झालात आणि अनेक महत्त्वाच्या गोष्टी विसरता. काल त्यांची पहिली रात्र होती ना. अदिती अभिषेककडे बघत होती आणि अभिषेकही तिच्याकडेच बघत होता. तिला आता कालची झोपण्याची पोझिशन आठवली. ती त्याला मिठी मारून झोपली होती आणि ती लाजेने लाल झाली. अभिषेकलाही हे समजलं आणि त्यालाही कालचं दृश्य आठवलं. दोघेही आता अस्वस्थ झाले. त्याने लगेच पालकांच्या गैरसमजाला थांबवण्याचा प्रयत्न केला. अभिषेक म्हणतो, नाही मॉम, तसं काही नाही आहे. अदिती म्हणते, हो मॉम, अभि बरोबर बोलतोय. वडील म्हणतात, बस करा दोघांनी एकमेकांना सपोर्ट करणे. लग्नाला 2च दिवस झाले आणि वागता कसे की जणू कित्येक वर्षांचे नवरा बायको आहात. आई म्हणते, हो, अगदी बरोबर. मला तर वाटत होतं की तुम्ही दोघे खूप आधीपासून प्रेमात आहात आणि आता वर्षानुवर्ष डेट केल्यानंतर लग्न केलंय. अभिषेक म्हणतो, मॉम, डॅड, आम्ही एकमेकांवर प्रेम करत नाही. फक्त लग्न केलं कारण तिची आई आणि तुम्ही दोघेही आमच्याबद्दल खूप काळजी करत होता. तुम्ही माझ्यासाठी मुलगी शोधत होता आणि तिची आई तिच्यासाठी मुलगा शोधत होती. पण आम्हाला अनोळखी व्यक्तीशी लग्न करायचं नव्हतं. म्हणून आम्ही दोघांनी ठरवलं की आपण एकमेकांना ओळखतो, त्यामुळे एकमेकांशी लग्न करणं चांगलं. एवढंच, यापेक्षा काहीही नाही. वडील म्हणतात, ठीक आहे, आता नाश्ता करा, नाहीतर दोघेही ऑफिसला उशीर कराल. अभिषेक म्हणतो, ठीक आहे डॅड. अदिती, तू इथून टॅक्सी घे. तू माझ्यासोबत येऊ शकत नाहीस. अदिती म्हणते, ठीक आहे अभि. आई म्हणते, असं कसं सोडशील तिला? इथं टॅक्सी सहज मिळत नाही. तू तिला टॅक्सी स्टँडपर्यंत सोड आणि तिला टॅक्सी मिळाली की तिच्या मागून मागून जा, कारण मला तिची खूप काळजी वाटते. अभिषेक म्हणतो, मॉम, ती लहान मुलगी नाही, ती स्वतः सांभाळू शकते. अदिती म्हणते, हो मॉम, मी सांभाळू शकते. मला टॅक्सी कशी शोधायची ते माहीत आहे. मी लहान मुलगी नाही. लग्नाआधी मी घरापासून ऑफिसपर्यंत आणि ऑफिसपासून घरी एकटीच जात होते. कुणी मला सोडलं किंवा आणलं नाही. मला या गोष्टींची सवय आहे, त्यामुळे माझी काळजी करू नका. वडील म्हणतात, नाही, माझ्या शोनाची काळजी मला आहे, त्यामुळे तू तिच्या मागे मागे ऑफिसपर्यंत जा आणि ऑफिसमधून मल्होत्रा हाऊसपर्यंतही. तिला एकटी सोडू नकोस. अभिषेक म्हणतो, ठीक आहे, मी तिच्या मागे जाईन आणि तिची काळजी घेईन. काळजी करू नका. ते दोघे निघण्यापूर्वी अदितीने प्रथम त्यांचा आशीर्वाद घेतला. अभिषेकचे पालक तिच्या या संस्कारी वागण्याने खूप आनंदी झाले. त्यांना समजलं की अदिती खूप परंपरागत आणि चांगल्या संस्कारांची मुलगी आहे. त्यांना अभिषेकसाठी तिच्यासारखी मुलगी शोधताही आली नसती. मल्होत्रा कुटुंबासाठी अशी सून मिळाल्याचा त्यांना खूप अभिमान वाटत होता. अभिषेकच्या ऑफिसमध्ये अभिषेक आणि अदिती ऑफिसमध्ये पोहोचले आणि नव्या डील्सबद्दल बोलत होते. अदिती त्याला त्याचा आजचा प्लॅन सांगत होती. अभिषेक आपल्या पालकांवरच रागावलेला होता की ते अदितीला लहान मुलींसारखं का लाडावत आहेत. थोड्याच वेळात कोणीतरी दरवाजावर नॉक केला. अभिषेक म्हणाला, या. तो व्यक्ती आत आला आणि सरळ अदितीकडे गेला. तो अभिषेककडे पूर्ण दुर्लक्ष करून फक्त अदितीशी बोलू लागला. अदितीने लगेच त्याला ओळखलं. तो होता अभिषेकचा बेस्ट फ्रेंड जय शहा आणि शालिनीचा बॉस. अभिषेकला खूप राग आला, कारण जय त्याच्याकडे न बघता त्याच्या पत्नीशीच बोलत होता. शिवाय जयचा स्वभाव त्याला माहीत होता. तो नेहमी मुलींशी फ्लर्ट करायचा आणि जेव्हा जेव्हा तो इथे आला की अदितीलाही डेटवर जाण्यासाठी विचारायचा. अदिती नेहमी त्याला नकार द्यायची. अभिषेकचे तिच्याबद्दलचे पती म्हणून भावना जाग्या झाल्या. तो जयला ऑफिसमधून बाहेर फेकून द्यावं असं त्याच्या मनात आलं, पण त्याने स्वतःला शांत केला आणि बोलण्याचा प्रयत्न केला. अभिषेक म्हणतो, जय, तू नेहमी नॉक न करता आत येतोस. आज काय झालं? आज का नॉक केलंस? जय म्हणतो, कारण तू आता लग्न केलेला पुरुष आहेस
आणि कदाचित तुम्ही दोघं तुमचा वेळ एन्जॉय करत असाल. मला माझ्या बहिणीला लाजवणारं काही करायचं नव्हतं. अभिषेक म्हणतो, तुला आमच्या लग्नाबद्दल कोणी सांगितलं? जय म्हणतो, शालिनीने सांगितलं. म्हणाली की तिची बेस्ट फ्रेंड लग्न करत होती आणि तिने तिचं लग्न अटेंड केलं. कारण वहिनी तिच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. मला तर एक फोनसुद्धा आला नाही. कारण मी शालिनीसारखा इम्पॉर्टंट नाही. अभिषेक म्हणतो, आधी नीट ऐक आणि अदितीपासून दूर राहा. कारण ती तुझी वहिनी आहे. आता तिच्यावर फ्लर्ट करणं बंद कर. जय म्हणतो, मला माझ्या मर्यादा माहीत आहेत. आता वहिनी माझ्या छोट्या बहिणीसारखी आहे. अभिषेक म्हणतो, पण सगळे म्हणतात ना वहिनी म्हणजे आईसारखी. मग तू तिला बहीण कशी म्हणतोस? जय म्हणतो, कारण ती माझ्यापेक्षा खूपच लहान आहे. आणि अजून एक, ती आईसारखी मॅच्युअर नाही, पण लहान मुलासारखी निरागस आहे. वहिनी, भविष्यात जर याने तुझ्याशी भांडण केलं किंवा वाईट वागला तर माझ्याकडे ये. मी मोठ्या भावासारखा याची धुलाई करीन. प्रॉमिस. अदिती म्हणते, थँक्यू भाऊ, पण मला तसं म्हणू नकोस. मला वाटतं मी खूप मोठी आहे. मला ते आवडत नाही, म्हणून मला शोना किंवा अदिती म्हण. जय म्हणतो, ओके शोना. अदिती म्हणते, आता तुम्ही दोघे तुमची कामं करा, मी निघते. आणि ती तिथून निघून जाते. अभिषेकच्या ऑफिसमध्ये अभिषेक म्हणतो, कुठे चालला होतास आणि मला का इग्नोर करत आहेस? जय म्हणतो, कारण मी तुझ्यावर खूप रागावलो आहे. अभिषेक म्हणतो, माझ्यावर राग? आणि का? असं लहान मुलांसारखं वागत आहेस? जय म्हणतो, कारण मी तुझ्या आयुष्यात महत्त्वाचा नाही, म्हणूनच तू मला तुझ्या लग्नाला बोलावलंच नाहीस. अगदी माहितीही दिली नाहीस. मला तुझ्याशी बोलायचंच नाही, कारण तू आता माझा मित्र नाहीस. मी निघतो. अभिषेक म्हणतो, थांब इथेच, नाहीतर तुला माझा राग माहिती आहे. ये इथे आणि नीट बस. जय म्हणतो, नाही, मी तुझं ऐकणार नाही. मला आता तुझी भीती उरलेली नाही. मी मोठा झालोय. अभिषेक म्हणतो, ओके, मग बघू किती मोठा झालायस, किती स्ट्रॉंग झालायस. अभिषेक आपला कोट काढतो आणि शर्टाची बाही वर सरकवतो. जय त्याच्या हालचाली पाहून घाबरतो, कारण लहानपणापासून कॉलेजपर्यंत अभिषेकने कधीही त्याला मारले की शेवटी जयचा श्वासच हॉस्पिटलमध्ये येत असे. त्यांची मैत्री खूप घट्ट होती. शाळा, कॉलेज एकत्र, कराटे, जुडो, रेसलिंगचं ट्रेनिंग दोघांनी एकत्र घेतलं होतं. केरळला जाऊन पारंपरिक मार्शल आर्ट्सही शिकले. जय ताकदवान होता, पण अभिषेक त्याच्यापेक्षा खूपच स्ट्रॉंग, आणि जय नेहमी हरायचा. आता मात्र जयला परत हॉस्पिटलला जायचं नाही, म्हणून तो शांतपणे येऊन खुर्चीत बसतो. जय म्हणतो, तू मला दरवेळी अशी धमकी देऊ शकत नाहीस. आणि मग मी लहान मुलासारखा रडत बसतो. अभिषेक म्हणतो, आणि तू तू नेहमीच लहान मुलासारखा वागतोस. मी नीट बोललो तर कधी ऐकत नाहीस, म्हणून शेवटी मला हेच करावं लागतं. जय म्हणतो, ठीक आहे, ठीक, भांडण विसर. आता सांग, मला का सांगितलं नाही आणि का बोलावलं नाहीस तुझ्या लग्नाला? अभिषेक म्हणतो, सगळ्यांना माहिती आहे तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस आणि प्रत्येक परिस्थितीत माझ्यासोबत असतोस. जय म्हणतो, हो, पण तरीही तुम्हाला का नाही बोलावलंस? पुन्हा लहान मुलांसारखे रडत म्हणतो. अभिषेक म्हणतो, कारण मला आमचं लग्न सिक्रेट ठेवायचं होतं. आणि तुला माहिती आहे, जर तू माझ्यासोबत आला असतास तर सगळ्यांचंच लक्ष या गोष्टीकडे वळलं असतं. माझे शत्रू माझ्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवतात. मी कुठे जातो, काय करतो, कोणाला भेटतो, सगळं. म्हणूनच मी तुलाही आमंत्रण दिलं नाही आणि आई-बाबांनाही नेलं नाही, कारण सर्वांना तुम्ही परिचित आहात. जय म्हणतो, पण लग्न लपवायचं कारण काय? मला खरं कारण सांग. अभिषेक म्हणतो, कारण मला अदितीला कोणताही धोका पोहोचू नये असं वाटतं. आमच्या लग्नामुळे तिच्यावर संकट येऊ नये. माझ्या शत्रूंबद्दल तुला माहितीच आहे. माझं काही बिघडवू शकत नाहीत, पण तिच्यावर हल्ला करू शकतात. ती खूप निरागस आहे. जग किती क्रूर आहे हे तिला माहीतही नाही. जय म्हणतो, म्हणजे तू तिच्या सेफ्टीसाठी घाबरलायस? मग तिला बॉडीगार्ड ठेव ना. अभिषेक म्हणतो, ठेवले आहेत. ते आधीपासूनच तिच्या मागे असतात, पण तरीही मला तिच्याबद्दल कोणताही रिस्क घ्यायचा नाही. जय म्हणतो, ओह, म्हणजे तू तिच्यावर खूप प्रेम करतोस, तिचं रक्षण करू इच्छितोस. मला खूप आनंद झाला तुझ्यासाठी, कारण भूतकाळामुळे मी तुझ्याबद्दल खूप चिंतित होतो. अभिषेक म्हणतो, नाही, मी तिच्यावर प्रेम करत नाही आणि पुढे कधी कोणावर करणारही नाही. तुला कारण माहीतच आहे. जय म्हणतो, सॉरी भाऊ, माझ्यामुळे तुला पुन्हा भूतकाळाची वेदना आठवली. पण तू तिला विसरून पुढे का जात नाहीस? ती तर धोकेबाज होती. तिने तुला वापरलं. तिचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तिने तुझा आधार घेतला. ती आधीपासून कोणाशी तरी रिलेशनशिपमध्ये होती. तरीही सोनालीने तुझं प्रेम स्वीकारल्यासारखं नाटक केलं, कारण तू हुशार होतास, अभ्यासात टॉप होतास, म्हणून तिने तुझा फायदा घेतला. अभिषेक म्हणतो, तिच्याबद्दल आणखी एक शब्दही बोलू नकोस. जय म्हणतो, पण तू तिथेच अडकून पडलायस. सोडून दे भाऊ, जीवनाला दुसरी संधी दे. अभिषेक म्हणतो, तुला माहिती आहे,
एकदा निर्णय घेतला की मी बदलत नाही आणि मी स्वतःला वचन दिलं आहे की या जन्मात मी पुन्हा कधी प्रेम करणार नाही. जय म्हणतो, एका स्वार्थी मुलीमुळे तू स्वतःलाच का शिक्षा देतोस? तिने तुला वापरलं आणि शेवटच्या दिवशी तर तिच्या बॉयफ्रेंडला कॉलेजमध्ये आणून सर्वांसमोर इंट्रोड्यूस केलं. त्या दिवशी तिने तुझं हृदय तोडलं. ती तिच्या आयुष्यात पुढे गेली आणि तू आजही तिच्या सावलीत अडकलेला आहेस. अभिषेक म्हणतो, मी सांगितलं ना बस कर. मला तुझं हे बिनकामाचं बोलणं ऐकायचं नाही. जय म्हणतो, जर तुला माझी बहीण आवडत नाही तर मग तिच्याशी लग्न का केलंस? कुठे तू तिलाही तुझ्या त्या सोनालीसारखंच वापरत तर नाही आहेस? अभिषेक म्हणतो, मी तिला वापरत नाही. जय म्हणतो, मग लग्न का? कारण सांग. अभिषेक म्हणतो, कारण तो वाक्य पूर्ण करणार इतक्यात अदिती नॉक न करता आत येते. अभिषेक रागाने म्हणतो, मिस गुप्ता, वाटतं तुम्ही तुमच्या मॅनर्स विसरलात. ऑफिसमध्ये येण्याआधी परवानगी घेतली जाते. हे वागणं मी अजिबात सहन करणार नाही. आता सांगा, नॉक न करता आणि परवानगी न घेता का आलात? माझा वेळ वाया घालवू नका. पटकन बोला. अदिती म्हणते, माफ करा सर, पुढच्या वेळी काळजी घेईन. सर 5 मिनिटात तुमच्या क्लायंटसोबत मीटिंग आहे म्हणून सांगायला आले. आता मी निघते. पुन्हा एकदा सॉरी सर मध्ये येण्याबद्दल. अभिषेकच्या ऑफिसमध्ये आता अदिती तिथून निघून गेली आणि जय आपल्या सर्वात जवळच्या मित्रावर प्रचंड रागावलेला होता. कारण अभिषेकने त्याच्या बहिणीच्या नव्या नवरीचा सर्वांसमोर अपमान केला होता. जयला विश्वास बसत नव्हता की त्याचा मित्र स्वतःच्या बायकोशी असं वागतो. त्याला हेही कळालं की अभिषेक त्याच्यावर रागावलेला असल्यामुळे तो राग काढत होता त्याच्या बहिणीवर. जय म्हणतो, तू तिला का हिणवलंस? ती फक्त तुझी सेक्रेटरी नाही, आता ती तुझी पत्नी आहे. तिला थोडा आदर दे. तिचं मन दुखावलं असेल. मला माहिती आहे तू माझ्यावर रागावलायस, पण माझ्या बहिणीवर राग काढणं बरोबर नाही भाऊ. अभिषेक म्हणतो, काळजी करू नकोस, ती माझ्या रागाची सवय झाली आहे. माझा स्वभाव तिला माहीत आहे आणि तिला त्याची पर्वा नसते. जय म्हणतो, तू मुद्दा समजतच नाहीये. आता तुमचं नातं बदललं आहे. प्रत्येक वेळी तिचा अपमान करू शकत नाहीस. तिचं मन दुखावेल. तुम्ही दोघं नवरा बायको आहात. जरी इतरांना माहीत नसले तरी तुम्हाला माहीत आहे. तुमच्या नात्याचा आदर कर. आता सांग, तू तिच्याशी लग्न केलं का? अभिषेक म्हणतो, अदितीची आई तिच्यासाठी वर शोधत होती आणि तुला माहीत आहे अदिती किती निरागस आहे. तिला दुनियेचं काहीच कळत नाही. मला तिची खूप काळजी वाटत होती. जर एखादाच चुकीचा माणूस मिळाला आणि त्याने तिचा गैरफायदा घेतला तर? वरून तिची आईही आता वयस्कर झाली आहे. जय म्हणतो, पण तू आधीच सांगितलं होतंस की तू कोणाशीही लग्न करणार नाहीस. मग अचानक तिच्याशी लग्नाला कसा होकार दिलास? अभिषेक म्हणतो, कारण आईने मला एका महिन्याचं अल्टिमेटम दिलं होतं की 1 महिन्यात लग्न नाही केलं तर मला जबरदस्तीने मोहिनी ठाकूरशी लग्न लावून देणार. आणि तुला माहीत आहे, मोहिनी मला अजिबात आवडत नाही. जय म्हणतो, म्हणजे तू माझ्या बहिणीशी लग्न केलंस कारण ती निरागस आहे आणि तुझ्या सर्व अटी शर्ती मान्य करेल. ठीक आहे, मग सांग, तू माझ्या बहिणीला कसं पटवलंस? अभिषेक म्हणतो, मी तिला एकच गोष्ट सांगितली की मला सोनालीवर प्रेम आहे आणि ती कुठे आहे ते मला माहीत नाही. मी तिला शोधत आहे पण सापडत नाही. मला तिच्याशीच लग्न करायचं होतं पण माझे पालक मला वेळ देत नव्हते. म्हणून मी अदितीला सांगितलं, तू माझ्याशी लग्न कर. मी सोनालीला शोधीन आणि एकदा ती सापडली की तू मला घटस्फोट देशील. जय म्हणतो, पण हे चुकीचं आहे. सोनाली गायब नाही, मग तू तिला शोधणार कसा? अभिषेक म्हणतो, मी अदितीला खोटं सांगितलं तिच्या भल्यासाठी. जर मी तिला खरं सांगितलं असतं की मी तिच्याशी तिच्या सुरक्षिततेसाठी लग्न करतोय तर तिने कधीच होकार दिला नसता. मला तिचा स्वभाव माहीत आहे. जय म्हणतो, तू काय बोलतोयस? मला काहीच समजत नाहीये. सरळ सांग, तुझ्या त्या खोट्या गोष्टीचा अदितीला काय फायदा झाला? अभिषेक म्हणतो, तुला अदितीचं प्रेम आणि लग्नाबद्दलचे विचार माहीत आहेत का? जय म्हणतो, नाही, काहीच माहिती नाही. अभिषेक म्हणतो, ती अगदी मूर्ख आणि वेडीसारखी आहे. तिला वाटतं की जे चित्रपटात दिसतं तसंच तिच्या आयुष्यातही होईल. तिचा हिरो तिच्यावर प्रेम करेल, ती त्याच्यावर करेल आणि मग ते दोघं लग्न करतील. तिची ही परीकथेसारखी स्वप्न ऐकून मी थक्क झालो होतो. मग मला समजलं, तिला कोणीतरी मार्गदर्शन करायलाच हवं, नाहीतर कोणीतरी तिचा फायदा घेईल. जय म्हणतो, म्हणजेच तू तिच्या भविष्यासाठी चिंतेत होतास म्हणून तिच्याशी लग्न केलंस. अभिषेक म्हणतो, हो बरोबर. तुला माहिती आहेच, मला लग्नात अजिबात इंटरेस्ट नव्हता, पण माझे पालक खूप चिंतेत होते म्हणून मी विचार केला अदितीशी लग्न केल्याने दोघांचंही भलं होईल. जय म्हणतो, पण तू कोणाशी लग्न करू शकत होतास, मग तिचाच का निवड केलीस?
मला माहीत आहे तू कधीच तिला वैवाहिक सुख देणार नाहीस. अभिषेक म्हणतो, म्हणूनच तर मी तिची निवड केली. इतर प्रत्येक मुलगी माझं नाव, माझी प्रसिद्धी, माझी ओळख, त्यांना हेच हवं असतं. त्यांना फक्त दाखवायचं असतं की ते अभिषेक मल्होत्रासोबत आहेत. त्यांना माझा फायदा घ्यायचा असतो. पण अदिती, ती कधीच माझा उपयोग करणार नाही. ती निरागस आहे, चांगली आहे आणि तिला माझ्याकडून बायकोचे हक्कही नकोत. कारण तिला मी फक्त तिच्या आयुष्याचा जोडीदार म्हणून आवडतच नाही. जय म्हणतो, नाही भाऊ, हे चुकीचं आहे. कदाचित भविष्यात तिला तिचं खरं प्रेम मिळेल, पण तुझ्याशी लग्न केल्यावर तिच्याकडे दुसरा पर्यायच उरणार नाही. अभिषेक म्हणतो, नाही, इथे तू चुकीचा आहेस. मी तिला स्पष्ट सांगितलं आहे. भविष्यात तिला तिचं खरं प्रेम मिळालं तर आपण दोघे घटस्फोट घेऊ आणि ती त्याच्यासोबत आनंदाने आयुष्य जगेल. हेच आमचं गुप्त लग्नाचं मुख्य कारण आहे. तिला तिचं खरं प्रेम मिळण्याची संधी राहावी म्हणून हे लग्न केलंय. आणि जर ती एखाद्यावर प्रेम करेल, मी त्या मुलाची पूर्ण चौकशी करेन. तो योग्य असेल तर मी तिच्या बाजूने उभा राहीन, नसल्यास मी तिला अडवेन. जय म्हणतो, आणि जर तिला तिचं खरं प्रेम कधी मिळालं नाही तर? अभिषेक म्हणतो, तर मग आम्ही दोघं पती पत्नी म्हणून आयुष्यभर एकत्र राहू. जय म्हणतो, आणि जर तिने तुला सोनालीबद्दल विचारलं तर? किंवा तिला तिचं प्रेम मिळालं तर? अभिषेक म्हणतो, मी तिला नेहमी सांगतो, मी अजून सोनालीला सापडलेलं नाही आणि जर तिला प्रेम मिळालं तर ती स्वतःचं आयुष्य आनंदाने जगू शकते. जय म्हणतो, खात्री आहे? कारण मला वाटतं तुला ती आवडते, म्हणूनच तू तिच्यासाठी एवढं चिंता करतोयस. तिच्याशी लग्न केलंस कारण तू तिला गमावू इच्छित नाहीस. अभिषेक म्हणतो, बस थांब तुझं ते मूर्खासारखं बोलणं. तुला माझं चांगलं माहिती आहे, मी तिच्यात अजिबात इंटरेस्टेड नाही. जय म्हणतो, ठीक आहे, ठीक आहे, रागावू नको. मी तर मजा करत होतो. आता मी निघतो. आज माझे नव्या गर्लफ्रेंडसोबत डेट आहे. बाय भाऊ. अभिषेक म्हणतो, तू कधीच बदलणार नाहीस. नेहमी नवी मुलगी. कधीतरी आयुष्यात गंभीर होशील की नाही माहीत नाही. आणि हो, आज आपण जे बोलतोय ते या ऑफिसच्या बाहेर जाऊ नये. ही टॉप सिक्रेट बाब आहे. मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. तिसऱ्या व्यक्तीपर्यंत जाऊ नये. जय म्हणतो, अरे भाऊ, मी तर जीवन असंच एन्जॉय करणार आणि तुझं सिक्रेट माझ्याकडे सुरक्षित आहे, प्रॉमिस. हे बोलताच तो तिथून पळाला, कारण त्याला माहीत होतं जास्त वेळ थांबला तर अभिषेक त्याला मारेलच. मल्होत्रा कुटुंबाच्या घरी आता सगळेजण डायनिंग टेबलवर बसून शांतपणे जेवण करत होते. जेवण संपल्यानंतर अदितीने संभाषण सुरू केले. अदितीने सासूबाईंना सांगितले की उद्या सकाळी ती सर्वांसाठी काहीतरी बनवेल, कारण आज तिची आई तिच्यावर रागावली आहे. तिच्या आईने तिला सांगितले की चांगली सून म्हणून तिने आपल्या कुटुंबासाठी स्वयंपाक केला पाहिजे. आई म्हणते, काळजी करू नको सोनू, स्वयंपाकाबद्दल फार विचार करू नकोस. आम्हाला माहिती आहे की तू ऑफिसच्या कामात आधीच खूप व्यस्त असतेस. आमच्या जेवणाची काही चिंता करू नकोस सोनू, आपल्या घरी शेफ आहे. अदिती म्हणते, पण जर मी स्वयंपाक केला नाही तर माझी आई पुन्हा माझ्यावर रागावेल. वडील म्हणतात, काळजी करू नको बाळा, आम्ही तुझ्या आईशी बोलू आणि जेव्हा तुला ऑफिसला सुट्टी असेल त्या दिवशी तू आमच्यासाठी स्वयंपाक कर. ठीक आहे ना सोनू? अदिती म्हणते, ठीक आहे आई बाबा, माझी काळजी घेतल्याबद्दल धन्यवाद. अभिषेक म्हणतो, अदिती, माझ्यासमोर हे प्रेमाचे नाटक करू नको. ते माझे पालक आहेत, विसरू नकोस. अदिती म्हणते, सॉरी अभि. वडील म्हणतात, तू तिला नेहमी का घाबरवतोस? ती माझी लाडकी मुलगी आहे, तू नाही. तू तर नेहमी तिला धमकावत असतोस. अभिषेक म्हणतो, नाही बाबा, मी तिला घाबरवत नाही. फक्त तिला वास्तव सांगत होतो की तुम्ही दोघे माझे पालक आहात, तिचे नाही. आई म्हणते, तुला तिचा हेवा का वाटतोय? ती आमची मुलगी आहे. आम्ही तिचे फक्त सासू सासरे नाही तर पालकही आहोत, समजलास? अभिषेक म्हणतो, ठीक आहे, मी आता माझ्या खोलीत जातो. मी खूप थकलो आहे. वडील म्हणतात, सोनू तूही जाऊन विश्रांती घे. गुड नाईट. अदिती म्हणते, गुड नाईट बाबा. गुड नाईट आई. आई म्हणते, गुड नाईट बाळा. आता अदिती आणि अभिषेक दोघेही त्यांच्या खोलीत उभे होते. अभिषेकला अदितीवर राग आला होता, कारण तिला स्वयंपाक करायचा होता. अभिषेकच्या मनात विचार चालू होते. ती दिवसभर ऑफिसमध्ये काम करते, त्यात त्याच्या ऑफिसमध्ये येण्यासाठी इकडे तिकडे पडते. तो स्वतः दिवसभर बसून काम करत असला तरी तोही दमला होता. मग ती तर आणखी किती थकली असेल, आणि आता ती स्वयंपाकही करणार. अभिषेक म्हणतो, अदिती, तुला स्वयंपाक का करायचा आहे? अदिती म्हणते, कारण आई म्हणतात की या घराची सून म्हणून मला माझी जबाबदारी पूर्ण करायला हवी. आधीसारखी राहता येणार नाही. आधी मी फक्त मुलगी होते, पण आता सून आहे आणि पत्नीही, म्हणून माझे कर्तव्य म्हणजे कुटुंबासाठी स्वयंपाक करणे. अभिषेक म्हणतो, ठीक आहे, जर तुला इतकंच चांगली सून आणि पत्नी व्हायचं असेल तर ऑफिसमध्ये काम करणं बंद कर. फक्त घराची कामं आणि जबाबदाऱ्या पूर्ण कर. अदिती म्हणते, नाही,
मी ऑफिसचं काम सोडू शकत नाही, कारण मला माझं काम आवडतं. कामाशिवाय मी आनंदी राहू शकत नाही. अभिषेक म्हणतो, मग घरकामाबद्दल विचार करणं थांबव. घरात आधीच खूप मदतनीस आहेत. स्पष्ट आहे ना अदिती? अदिती म्हणते, ठीक आहे अभि, आणि मला समजून घेतल्याबद्दल धन्यवाद. मला आज खूप आनंद झाला. माझ्या आईसारखेच इथले लोकही माझी काळजी घेतात, मला समजून घेतात. खरंच खूप छान कुटुंब मिळालंय मला. अदितीला अभिषेक तिची काळजी घेतो हे ऐकून इतका आनंद झाला होता की तिला उत्साह आवरेना. लहानपणापासून आत्तापर्यंत तिची काळजी घेणारे फक्त 2च जण, तिची आई आणि तिची बेस्ट फ्रेंड. पण तिच्या आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी तिसरा व्यक्ती तिची काळजी घेत होता. त्यामुळे ती आनंदाने अभिषेकला मिठी मारते. अभिषेक तिच्या मिठीने पूर्णपणे थक्क होतो. त्याला कसं रिॲक्ट करायचं तेच समजत नाही. पण त्याला हे समजतं की ती मनाने अजूनही लहान मुलासारखी आहे. जेव्हा ती खुश होते तेव्हा तिच्या भावना उघडपणे व्यक्त करते. अभिषेक म्हणतो, ठीक आहे आदिती, आता जा, कपडे बदल आणि नाईट ड्रेस घाल. मी खूप थकलो आहे आणि तुला माहिती आहे की माझा वेळ खूप मौल्यवान आहे. मी तुझ्यासोबत वाया घालवायला वेळ नाही. अदिती म्हणते, सॉरी अभि, माझ्यामुळे तुझा महत्त्वाचा वेळ वाया गेला. अभिषेक म्हणतो, काही नाही अदिती, तुला माहिती आहे मी किती उदार आहे. सगळं विसरून जा. अदिती म्हणते, धन्यवाद अभि, माझी चूक माफ केल्याबद्दल. मला माहिती आहे तू खूप चांगला आणि उदार माणूस आहेस. दोघेही आता झोपायला जातात. पण आज अभिषेकने त्यांच्यामध्ये उशांची भिंत तयार केली होती, कारण काल रात्री अदितीची वागणूक त्याला आवडली नव्हती. अदिती त्याची भावना समजून घेत होती, म्हणून तिने काहीच बोलले नाही. फक्त शांतपणे त्याचे वागणे पाहत होती. ते दोघे झोपले. अदितीने त्याला गुड नाईट म्हणले, पण अभिषेक उत्तर न देता फक्त लाईट ऑफ करतो. थोड्या वेळानंतर अभिषेकची झोप मोडते. जसे काल रात्री झाले होते तसंच. त्यांच्यामधली सगळी उशीची भिंत जमिनीवर पडलेली आणि अदिती त्याला टेडी बेअरप्रमाणे बिलगून गाढ झोपलेली. अभिषेक रागाने तळकून उठतो. अभिषेक म्हणतो, अदिती उठ पटकन. अदिती डोळे न उघडता म्हणते, तू माझी झोप का खराब करतोस रोज? काय बिघडलं रे मी तुझं? तुला झोप येत नसेल तर तूच इथून जा. मला भांडण करायचं नाही. मला माझी झोप प्रिय आहे. कालची रात्र ही तू खराब केलीस आणि आता पुन्हा सुरू झालाच. अभिषेक म्हणतो, जर तू मला सोडलं नाहीस तर मी तुला बेडवरून खाली फेकून देईन. अदिती म्हणते, तू मला नेहमी आज धमक्या देतोस. मला आता भीती वाटत नाही. तुला जे करायचं आहे ते कर. मला फरक पडत नाही. मला झोपू दे. अभिषेक चिडून तिला खाली फेकण्याचा निर्णय घेतो. तो फक्त आपल्या बाजूला सरकतो आणि अदिती सरकून जमिनीवर पडते. अदितीला धक्का बसतो, पण फार दुखत नाही, कारण गालिचा होता. पण झोप पूर्णपणे उडून जाते. ती उठून बसते. तिला लक्षात येतं की ती का खाली पडली. अभिषेकमुळे. तिला खूप राग येतो. तो तिला बेडवरून कसा फेकू शकतो? जर तिचं डोकं आपटलं असतं तर? हाडं मोडली असती तर? आणि हेच विचार करत ती काल्पनिक वेदनेने रडू लागते. अभिषेकच्या खोलीत. अभिषेक म्हणतो, काय झालं अदिती? तू का रडत बसली आहेस आणि जमिनीवर बसली आहेस? अदिती म्हणते, कारण तू मला बेडवरून फेकलं आणि आता असं वागतोयस की काहीच माहीत नाही. अभि, आपली नाटकं बंद कर. मला माहीत आहे की तूच मला बेडवरून फेकलं. अभिषेक म्हणतो, काय बोलतेस अदिती? खोटं सांगू नकोस. मी इथे झोपलो होतो. काहीही माहिती नव्हती मला. फक्त तुझ्या रडण्यामुळे मी जागा झालो. मग मी तुला बेडवरून कसं फेकू शकतो? मी फक्त तुझी काळजी घेत होतो आणि तू मला दोष देत आहेस. हे योग्य नाही. अदिती म्हणते, मग मला बेडवरून फेकलं कोणी? भूत का? अभिषेक म्हणतो, नाही. मला वाटतं तुझ्या स्वप्नात तू बेडवरून पडलीस. अदिती म्हणते, नाही. तू फक्त कथा बनवत आहेस. मला माहिती आहे तूच गुन्ह्यातला आरोपी आहेस. अभिषेक म्हणतो, मला दोष देऊ नकोस आणि लहान मुलांसारखं वागणं थांबव. आता उठा. अदिती म्हणते, नाही. मी इथून उठणार नाही, कारण याचा जबाबदार तू आहेस. आधी तू तुझा अपराध मान आणि माफी माग, नाहीतर मी इथून उठणार नाही. अभिषेक म्हणतो, ठीक आहे. मग तुझ्यासाठी पूर्ण रात्र तिथेच बस. मला फरक पडत नाही. अभिषेक झोपायचा प्रयत्न करतो, पण त्याआधी अदिती जोरजोरात रडायला लागते. अभिषेक खूप रागावतो, पण आता काही करू शकत नाही, कारण अदिती लहान मुलासारखी वागते आणि राग झोडते. अभिषेकला माहिती नाही काय करायचं, कारण तो तिच्या अशा टँट्रम्स सहन करू शकत नाही. अभिषेक म्हणतो, जर तू आपलं नाटक थांबवलं नाहीस तर मी तुला छतावरून फेकेन. तुला माहीत आहे की मी काहीही करू शकतो. अदिती म्हणते, नाही, तू असं करू शकणार नाहीस. मी तुला चेतावणी देते. माझ्याजवळ येऊ नकोस. दूर राहा, नाहीतर मी आईवडिलांना बोलावेन आणि मग ते तुला मारतील. तुला माहीत आहे ते मला तुझ्यापेक्षा जास्त प्रेम करतात. अभिषेक म्हणतो, तुला काय हवं ते फक्त सांगा. या घटनेबद्दल आईवडिलांना सांगू नकोस. अदिती म्हणते, ठीक आहे. मग आधी मला माफीसाठी सांग आणि मग मला उचलून बेडवर ठेव. अभिषेक म्हणतो, मी माफी का मागायची? तूच चुकीची आहेस. तू नेहमी माझ्यावर का झोपतेस? अदिती म्हणते,
कारण मी तसंच झोपायला सवयीनुसार करते आणि काळजी करू नकोस. हळूहळू तूही माझ्यासारखा सवयीनुसार होशील. अभिषेक म्हणतो ठीक आहे, मग मी उद्यापासून तुला टेडी बेअरप्रमाणे हक करून झोपेन. अदिती म्हणते नाही, तू असं करू शकणार नाहीस, कारण मी तुला तुलनेत थोडी लहान आहे. अभिषेक म्हणतो मग तुला माझ्यावर झोपायला कोणी परवानगी दिली? मी तुझा टेडी बेअर नाही. अदिती म्हणते ठीक आहे, माफ कर. मी माझ्या बाजूला झोपायचा प्रयत्न करेन. आता तुझी वारी आहे, तूही आपल्या वागणुकीबद्दल माफी माग. मी आधीच माफी मागितली आहे. अभिषेक म्हणतो ठीक आहे, मी माफी मागतो आणि तुला पुन्हा बेडवरून फेकणार नाही. तर अभिषेक आणि अदितीला एकमेकांवर प्रेम होते की त्यांना त्यांच्या दोघांचे पार्टनर्स दुसऱ्या व्यक्तींमध्ये मिळतात हे बघा आपल्या या कथेच्या पुढच्या भागांमध्ये. पण हे भाग कसे वाटत आहेत ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.